सामना सुरू होत आहे आणि स्ट्राईक स्वतः सचिन पाटील आणि नॉन स्ट्राईक साठी रवींद्र पाटील आणि गोलंदाजीच्या माध्यमातून कुमार दादा पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे मैदानावर. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज कुमार दादा. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिली गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो कुमार दादा धारशे डोलविया संघाच्या समोर आणि स्ट्राईक साठी स्वतः ओपनिंग बॅट्समन सचिन पाटील. सामना 4 षटकांचा राहील. 4 बॉलर्स राहतील. ओके ओके. दहा प्लेयर असले तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात एकच गडी बाहेर राहील. मॅच स्टार्ट अँड फर्स्ट गोलंदाजीसाठी कुमार दादा स्वतः वरडी संघाकडून आलेला आहे तो. पहिला चेंडू आणि उंच असा चढवलेला सचिन पाटील यांच्या गोलंदाजी कॅच सुटलेला. फर्स्ट बॉल आणि फर्स्ट कॅच ड्रॉप. छोडो कॅच हारो मॅच. पहिला चेंडू चढवलेला होता तो सचिन पाटील यांनी आणि आकाशात उंच भरारी घेतली होती चेंडूने आणि खाली स्वतः कुमार दादा कप्तान वरडी संघाकडून उभा होता आणि सचिन पाटील यांची कॅच ड्रॉप झाली आणि 1 रनाची भर श्री धारेश्वर डोली संघाकडे आलेली आहे. खाता खोललेला आहे तो धारेश्वर डोली संघाचा सचिन पाटील यांच्या माध्यमातून. ओ खतरनाक शॉट असा रवींद्र पाटील यांचा वन बाउंस चौकार. दुसऱ्या चेंडूवर रवींद्र पाटील यांनी चौकार मारलेला आहे आणि संघामध्ये 4 रनाची भर करून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 चेंडू नंतर 5 च्या घरात. गोलंदाजी अतिशय चांगले आहे पण ओपनर बॅट्समन असणारा रवींद्र पाटील यांना दुसऱ्या चेंडूवर अतिशय चांगला फटकार मारला ऑफ साईडला आणि 4 रनाची भर धारेश्वर डोली या संघाला झालेली आहे. ओ बरेच चांगला चेंडू ऑफ साईडला वन बाउन्स जात आहे तो सीमारेषेच्या पलीकडे मला वाटतं आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला वरडी संघाकडून पाहायला मिळत आहे आणि 1 2 3 4 5 6 असे 3 रनाची भर काढलेली होती. अतिशय चांगली रनिंग बिन इन द विकेट अँड षटकातील तिसरा चेंडू कुमार दादा यांचा रवी पाटील यांनी चढवला. चेंडू ऑफ साईडला होता परंतु 3 रन धावून काढलेले आहेत आणि रणसंख्या झालेली होती 8. धावसंख्या अतिशय वेगाने जात आहे पुढे.
आणि 11वा जो कमी होता तो वरडी संघाचा क्षेत्ररक्षक आलेला आहे मैदानावर. ओ अतिशय चांगला चेंडू चढवला जातो सचिन पाटील यांनी ऑफ साईडच्या माध्यमातून वन बाउंड चौकार आणि परत एकदा 4 रनाची भर धारशे डोलवीच्या टीम कडे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 नंतर 4 चेंडू 12 रन. आज गौतमी पाटील येणार आहे. आणि 150 रुपयाची खुर्ची विकत घेऊन जाणे कारण फेस्टिवल मध्ये खुर्चीत बसण्यासाठी 500 रुपये आहेत. आणि आपले भावी मित्र सर्वांचे विनायक दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे मैदानावर. ओ अतिशय खतरनाक चेंडू उंचावला आहे. मला वाटतंय वन सीमारेषा पार झापूक झुपूक षटकार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येत आणखी 6ची भर 5व्या चेंडू नंतर धावसंख्या धाव पोचली ती 18च्या घरात. नाम लिया गौतमी पाटिल और सचिन पाटिल इनका षटकार देखने के लिए मिला हमको मैदान के ऊपर. वो भी एक छोटा सा फैन है गौतमी पाटिल का. संपलेला आहे मला काही दिला नाहीये. ओ परत एकदा उंचावला चेंडू आणि मला वाटतं मगसर का आणि सचिन पाटील बाद झालेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक कुमार पाटील यांच्या माध्यमातून 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरात आणि वरडी संघाकडून दुसरं षटक घेऊन येणार आहे. पंटीची जागा भरण्यासाठी हितेश मैदानावर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. पुढचा षटक घेऊन जानू कोहली संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन जानू कोहली. समोर रवी चांगला असा कव्हरच्या वरून फटका बघायला मिळाला आपला. वाईट चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या पोचली होती 19 वर. परत एकदा उत्कृष्टाचा शॉट बघायला मिळत आहे तो कव्हरच्या क्षेत्रात रवी पाटील याच्याकडून षटकार. सगळ्यात कठीण शॉट बोलला जातात तो एक्स्ट्रा कव्हर षटकार आणि चांगल्या रीतीने आपल्याला 2 वेळा दाखवलेला आहे रवी पाटील यांनी मारून. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्यात माहीर आहे रवी पाटील.
हा सुंदर अशी टपली मारलेली आहे. स्क्वेअर कट, चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचलेली आहे ती 29च्या घरात. परत एकदा पॉइंटच्या वरून मारण्याची कोशिश, पण बॉल बाहेर. पंचांचा निर्णय वाईट. चेंडू बॉलरला रवी पाटील याचा गेम समजलेला आहे की जर त्याच्या रीच मध्ये बॉल आला तर तो उडवणार. तो लांब ठेवायचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू, चांगला अशी उछाली घेतली. निर्धाव चेंडू. स्टेप आउट करून उडवलेला आहे पण नो मॅन्स लँड मध्ये. बघूया किती धावा होतात. एक धाव पूर्ण, पण दुसरी मात्र काही प्रयत्न केला नाही धावचा. आणि स्ट्राईकला हितेश पाटील, गौतमी पाटील यांचा सर्वात मोठा फॅन हितेश पाटील. बघूया परत एकदा सुंदर असा उछाल घेतलेला चेंडू. हितेशला काही समजलं नाही. आता वाटतं टेन्शन वाढत चाललंय. पुढचा चेंडू हितेश समोर. उडाया उडाया इस बार गगनचुंबी दणदणीत षटकार. यावेळी मात्र लेंग पिक केले आणि डिपॉझिट केला लॉंग ऑनच्या वरून. षटकार. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37. धायरेश्वर डोलवी ए संघाची. चांगली अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पहिले बंटीच्या बॅटीतून, नंतर रवीने काही दाखवले 2-4 षटकार, आणि आता हितेश. वाईट चेंडू. बल्लार संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन. बघूया परत एकदा शानदार असा शॉट मारला, पण तिथं फिल्डर आहे. चांगला शॉट मारलेला पण फिल्डर तैनात.
धाव संख्या 39. चांगला असा उचल घेतलेला कट चेंडू. बघूया ते बोलतच ते खरंच की लेफ्टी गोलंदाजाला थोडा ऍडव्हान्टेज असतो. बघूया आता ऍडव्हान्टेज बॉलर घेतोय की बॅट्समन घेतोय. फुलटा चेंडू तटावलेला दणदणीत, पण मात्र त्याला नो चेंडू दिलेला आहे. वा 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 वा, नो चेंडू आणि मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असणार. असा वाटला होता की खूप लांब जाईल, पण तो क्षेत्र थोडा लांब आहे ग्राउंडचा. रिव्ह्यू नाही ऑन फील्ड अंपायर डिसिजन देईल तो मान्य करावा लागेल टीमला. अंपायर निर्णय कळवा आपला. नो चेंडू, ठीक आहे. आणि फ्री हिट असणार पुढचा चेंडू. धाव संख्या 42, 40च्या घरात पोहोचलेली आहे. चांगला असा कव्हरच्या वरून शॉट बघायला मिळत आहे आपल्याला. चौकार आणि फ्री हिटचा मात्र फायदा घेतलेला आहे तो हितेश पाटील यांनी. चांगला चेंडू होता पण वेट करून मारलेला कव्हरच्या वरून चौकार. सुंदर असा चौकार बघायला मिळत आहे हितेश पाटील याच्या बॅट मधून. आणि LBW स्टंपच्या समोर सापडला. चांगला असा कमबॅक करायला मिळाला तो बल्लारच्या माध्यमातून आपल्याला. नो बॉलला चौकार मारल्यानंतर चांगला असा बॉल त्यांनी बॅट्समनचा गणित केला की हा बॅकफुटवरच तयार आहे. फुल लेंथ डिलिव्हरी हितेशला काही समजली नाही आणि LBW चा शिकार. त्यांची जागा भरण्यासाठी मचिंद्र पाटील हार्ड हिटर. मचिंद्र पाटील हितेशची जागा भरण्यासाठी. परत एकदा कव्हरच्या क्षेत्रात चौकारनी सुरुवात केलेली आहे ती मचिंद्र पाटीलनी पण आपल्या इनिंगची. जर हा रनचा मोठा पहाड उभा करायचा असेल तर मचिंद्र पाटील यांना शेवटच्या ओव्हरपर्यंत उभा राहायला लागेल. आणि आजच्या दिवसातील पहिली 50 संघाची 50 धाव संख्या. पुढचा चेंडू चांगलासा हुक शॉट थर्ड मॅनच्या दिशेतून, थर्ड मॅनच्या डोक्यावरून दणदणीत परत एकदा चौकार. सुंदर अशी बॅटिंग, बॅक टू बॅक चौकार मिळाला बघा. ज्यासाठी मचिंद्र पाटीलला पाठवलेला आहे आणि त्यांचा टीमवर विश्वास आहे. त्यांनी हे दाखवलेलं आहे 2 चेंडू मध्येच की
काय आला शेवटचा आणि अंतिम षटक वरडी संघाकडून घेऊन येत आहे ते चौथं षटक घेऊन आले ते राज आणि स्ट्राईक साठी स्वतः रवींद्र पाटील ज्याने अतिशय षटकारांची आतिषबाजी उडवली मैदानावर असा रवींद्र पाटील स्ट्राईक साठी फळ चेंडू आणि तटवलेला आहे वन बाउन्स मराठी चौकात जात आहे परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे त्याच्या आणि चेंडू अडकवलेला आहे आणि फक्त एक रनाची पूर्तता करून स्ट्राईक मच्छिंद्र पाटील यांना दिलेली आहे आणि धावसंख्येत एकची वर धावसंख्या जाऊन पुतली ती 55. अतिशय चांगला चेंडू मला ठेवून भरारी घेत आहे आणि मच्छिंद्र पाटील यांचा परत एकदा षटकार पाहायला मिळत आहे आपल्याला इथे मैदानावर आणि अतिशय चांगली फलंदाजी तर मच्छिंद्र पाटील यांची आणि पब्लिक खुश आणि धावसंख्येत बरीच सहाची भर आणि दुसऱ्या चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली ती 61 वर 55 अधिक 6 61. शेखर दादा शतकातील शेवटचा षटक आणि तिसरा चेंडू घेऊन येते अतिशय चांगला चढलेला मच्छिंद्र पाटील ऑफ साईडला आणि क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु अतिशय चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून राज यांचा वरडी संघाकडून आणि धावसंख्या दबावलेली आहे धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली ती 62 वर आणि शतकातील शेवटचा शतकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक लास्ट शतक अँड लास्ट 3 चेंडू तटवले परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे आणि अतिशय चांगली झेल वरडीच्या माध्यमातून लो फुलटस चेंडू होता राज यांनी अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि रवींद्र पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी धारशे डोलीकडून सुनील पाटील आहेत अतिशय चांगली फलंदाजी आपल्या पाहायला मिळते रवींद्र पाटील यांची परंतु राज याने वरडी संघासाठी अतिशय चांगला कमबॅक केलेला आहे आणि धावसंख्या स्थिरावलेल्या धावसंख्या पोहोचली ती 62 वर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि स्वतः फलंदाजीसाठी स्ट्राईक साठी सुनील पाटील इथं पाहायला मिळते आपल्याला शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी स्वतः सुनील पाटील मैदानावर उतरलेले आहेत आणि राज यांची गोलंदाजी अतिशय सुंदर अतिशय चांगला फटका स्टेज मध्ये आला होतो उंच भरारी घेऊन चले पुढे बघा असा षटकार पाहायला मिळते सुनील यांचा अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील यांची आला काय आणि गेला काय असा चेंडू पाठवला काय स्टेजवर अतिशय चांगली फलंदाजी षटकारांचा बादशाह सुनील पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे थोडी आणि धावसंख्या धारशे डोली संघाची 68 68 आणि शतकातील शेवटचा चेंडू शिल्लक राज यांचा स्वतः स्ट्राईक साठी सुनील पाटील चेंडू चांगला होता परंतु सुनील यांना काय जमला नाही आणि धावसंख्या स्टॉप होत आहे आणि मॅच सुद्धा स्टॉप होत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 69 69 वर या पुढील धारशे डोली यांना
वर्ल्ड या संघाला 70 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते धारशे डोली संघानं. धन्यवाद. फर्स्ट इनिंग झालेली आहे ती धारशे डोली संघाची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यांनी 69 धावा काढल्या आणि 70 धावांचं आव्हान ठेवलं ते वर्ल्डी संघासमोर. आणि यानंतर होणारा सामना श्री बजरंग स्टार रामोडी आणि काळ भैरव कोपर दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे की आपण स्टेज जवळ येऊन टॉस उडून घ्यावे. नम्र विनंती. बजरंग स्टार रामवाडी आणि काल भैरव कोपर लवकरात लवकर कॅप्टनने काल भैरव कोपर समालोचन कक्षाकडे लवकरात लवकर यावे टॉस उडवण्यासाठी. गावदेवी वरेडीसाठी मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे. 70 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते धारेश्वर डोली संघाने. आणि सलामीची जोडी कुमार आणि साजन तसेच धारेश्वर डोलवीकडून पहिला षटक घेऊन येत आहेत ते सचिन. पॉवर प्लेचा षटक कुमार याचा फायदा उचलू शकतो काय बघूया. पण
त्यांच्यासमोर पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज सचिन. पहिला चेंडू ओ पहिल्याच ब्लॉक मध्ये बॉल, पण पिचिंग आउटसाइड ऑफ दाखवलेलं आहे ते अंपायरने लेग बायच्या स्वरूपात खाता खोलत आहे ते आपल्या संघाचा. पहिलाच चेंडू कुमार यांना काही समजलं नाही. चांगला चेंडू बघायला मिळत आहे ते बंटीच्या स्वरूपात आपल्याला. साजन स्ट्राईकवर. थोडे फिल्डिंग मध्ये काही फेरबदल करत आहेत. परत एकदा सुंदर असा चेंडू, बॅट्समॅनला काही समजलं नाही. मला असं वाटतं थोडक्यासाठी बेल सोडायचे मिस राहिले. परत एकदा चांगला असा चेंडू, फुल लेंथ डिलिव्हरी टाकत आहेत बंटी. आणि हा मात्र आला तो पल्ल्यात बॉल आणि 2 बाउन्स बाउंड्री. साजन हे तयार होते की त्यांना समजलं बंटी फुल लेंथ डिलिव्हरी टाकत आहेत. पॉवर प्लेचा फायदा घेत धावसंख्या पोहोचलेली ती 5. जर आव्हान मोठं आहे, जर आव्हान हा प्राप्त करायचा असेल तर या षटकात 1-2 तरी अजून मोठे फटके मारायला लागतील ते साजन यांना. सुंदर शॉट, सुंदर 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 अति सुंदर ब्लॉक चेंडू, मात्र सुंदर असा स्वीप शॉट मारलेला आहे तो साजन यांनी. परत एकदा चौकार, 2 सुंदर चौकार आपल्याला बघायला मिळत आहे ते साजन यांच्या बॅटीतून. मात्र बंटीच्यावर आता दबाव. चांगले 2 चेंडू पहिले चांगले पडले होते, पण साजननी कुठे मात्र कमबॅक केलेला दिसत आहे आपल्याला. धावसंख्या झाली ती 9. आणि आता मात्र कुठे कमबॅक करत आहेत ते बंटी बाउन्सरच्या स्वरूपात. त्यांना पण गेम समजला साजनचा की पुढचे चेंडू चांगले खेळतोय, तर चांगला चेंडू टाकून कमबॅक केलेला आहे तो बंटी याने. षटकातील शेवटचा चेंडू, बघूया फायदा घेतात का याचा. परत एकदा तटवला चेंडू, पण चांगला असा प्रयत्न होता. फिल्डर यांनी चांगला प्रयत्न केला, ते कॅचीसाठी गेले. बरोबर त्यांनी प्रयत्न केला की हा बॅट्समन आहे, ह्याची विकेट घ्यायलाच पाहिजे, म्हणून रन रोखण्यासाठी नाही गेला, पण तो कॅच पकडण्यासाठी गेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. जिंकण्यासाठी अजून 57 धावांची गरज आहे.
संघासाठी दुसरा षटक घेऊन युगेश. धावांचा खाता का अजून खोलला नाही ते धारेश्वर डोलवी संघाने. विकेटचा खाता, सॉरी. कोपर, कालभैरव कोपर, शेवटचा पुकार. संघनायकाने लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावं, नाहीतर पेनल्टी दिले जाईल. आणि बोललो काय मी, विकेटचा खाता खोलला नाही धारेश्वर संघाने. आणि पहिल्याच चेंडूवर युगेश यांनी मोठा हादरा बसलेला आहे तो वरेडी संघाला. आणि कुमार यांची जागा भरण्यासाठी करण. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत करण. मात्र गरज आहे, खूप खूप अशी गरज आहे, 2-4 फटक्यांची गरज आहे. तेव्हा कुठे इन होतील या मॅचमध्ये, नाहीतर मॅच दूर 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 दूरच होत जाणार. चांगला चेंडू बघायला मिळाला युगेश यांच्याकडून, आपल्याला फुल लेंथ चेंडू बघायला मिळाला. आणि नो चेंडू, फ्री हिट असणार. एवढा चांगला चेंडू, पहिला चेंडू डिलिव्हर केला, पण दुसरा चेंडू टाकताना मात्र थोडा काही मला असं वाटतं हातातून सटकलेला आहे चेंडू. फ्री हिट असणार. आणि सुंदर सुंदर असा कमबॅक युगेशचा. स्लोअर डिलिव्हरी टाकली, करणला मात्र काही समजली नाही. चांगला असा कमबॅक. कालभैरव कोपर, प्लीज आम्हाला सपोर्ट करा, नाहीतर आम्हाला पेनल्टी लावायला लागेल तुम्हाला. लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावे. चांगला असा मारण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डर त्याच्या खाली. आणि नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा पूर्ण करत आहेत ते करण आणि साजन. धावसंख्या पोचलेली ती 16च्या घरात. हो, परत एकदा सुंदर बॉल, पण कीपरच्या स्वरूपात राजा यांच्याकडून चुकी झालेली आहे आणि एक धाव चोरलेली आहे ती करण यांनी. पुढचा चेंडू, चांगला असा बॉल रीच केला होता, पण बॉल टप्पा पडून थोडा आतमध्ये आला. आणि अजून एक निर्धाव चेंडू युगेश याच्याकडून. चांगली अशी गोलंदाजी करत आहेत. चांगला कमबॅक केला नो बॉल नंतर. परत एकदा तसाच चेंडू, बॅट्समनला काही समजला नाही. आणि युगेश मात्र थोडा दुखापतीत वाटतोय. बघा जरा, बघा काय, बघा. आणि एका बॉलात मात्र 2 गडी
दुखापत झालेली आहे ते बघायला मिळतंय. ज्या ठिकाणी बॉल लागायला नको त्याच ठिकाणी लागलेलं आहे मला असं वाटतं साजनच्या. आणि तिकडे बॉलर पण थोडं पाय गचकल्यामुळे दुखापत वाटत आहे. खेळ आहे, खेळमध्ये दुखापत होणारच. कालभैरव कोपर येणार का? जर जास्त दुखत असेल तर बॅट्समन याने ओव्हर झाला. जर दुखापत जास्त असेल साजन तर तुम्ही जाऊ शकता. तुमचा 12 इथं बसलेला आहे. ओव्हर झालेले आहे तो बोलतोय बघा. आणि स्पिनर फिरकीचा गोलंदाज रवी. आणि दुखापतीनंतर साजन परत एकदा लढण्यासाठी आपल्या संघासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. बघूया संघासाठी काय करत आहेत ते आता. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे ती वरेडी संघाला. आणि आता मात्र मोठे फटके यायला पाहिजे. 3 तरी मोठे फटके यायला पाहिजे तर मॅच मध्ये तुम्ही परत वापस होणार. रवी टू साजन. चांगला असा शॉट आणि तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळत आहे ते प्रणित त्याच्याकडून. पण 2 धावा घ्यायचं मात्र काही रोखलं नाही. चांगला असा फटका होता पण तेवढी चांगली फिल्डिंग. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती 20च्या घरात.
वाईट चेंडू. धावसंख्या आली ती 21. आणि हा परत एकदा त्याच रिझल्ट मध्ये आणि ग्राउंडच्या मुले बाउन्स घेतला बॉलाने आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला असा पुल शॉट बघायला मिळालेला आहे तो साजनच्या बॅटीकडून. थोडे दुखापती आहेत ते असं दिसतंय आम्हाला, तरी पण आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करत आहेत ते साजन. चांगला असा उछालचा चेंडू. चांगला असा कमबॅक करत आहेत ते रवी. व्हेरिएशन दाखवत आहेत आपल्या बॉला, आपल्या याच्याकडे किती आहेत ते व्हेरिएशन दाखवत आहेत ते. पुढचा चेंडू. आणि आता मात्र दणदणीत षटकार. गुगली चेंडू टाकला होता पण साजन तयार होते. लाईन लेंथ पिक केली आणि डिपॉझिट केला ग्राउंडच्या बाहेर. षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचलेली ती 31. परत एकदा शॉट पण तिथे फिल्डर तैनात आहे सुनील पाटील. बॉल कलेक्ट आणि लगेच थ्रो बघा. थ्रो बघा डायरेक्ट कीपरच्या हातात. आणि हा उंचावलेला चेंडू रजत खाली आणि झेल ड्रॉप केलेली आहे. प्रॅक्टिस नाही आहे मुलांची, पहिलीच मॅच आहे समजू शकतो, पण अशा चुका मात्र काही आपण तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती ती 33. साजन मला असं वाटतं परत दुखापतीमध्ये आहे, तरी पण संघासाठी लढत आहे. हा डेडिकेशन पाहिजे यंग पोरांमध्ये. हाच डेडिकेशन आपल्याला बघायला पाहिजे आपल्या संघासाठी, गावासाठी. स्वतः दुखापत झाले तरी अजून उभा आहे तो. धावसंख्या 33. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग राहील. 6 चेंडूवर 6 षटकार आले तरी 36 रन होतील. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा बॉल पडल्याशिवाय मॅच काही जिंकू नाही शकत कोणती टीम. बघूया. साजन परत एकदा स्ट्राईकवर. चुकीची माफी असावी. धावसंख्या 34 झालेली आहे. 6 चेंडू 6 षटकार. बघूया. चांगला असा चेंडू बघायला मिळत आहे आपल्याला प्रणित पाटील यांच्यातून. ब्लॉक होल मध्ये टाकलेला पण साजन यांनी चांगला असा मारलेला आहे. आणि आत्ता मात्र कुठे वरेडी संघासाठी हे पुढचं सर्व कठीण होत चाललंय. पुढचा चेंडू चांगला असा ऑफलाईनला ठेवलेला चेंडू. चेंडूनी मात्र उछाली काही घेतली नाही, खालीच राहिला आणि निर्धाव चेंडू. मॅच तर खूप दूर गेलेली आहे, पण करण यांच्या बॅटीतून बघूया 2-4 फटके बघायला मिळतात का. मारलेला चेंडू पण वरती गेलेला आहे आणि प्रणित पाटील त्याच्या खाली नो मॅन्स लँड मध्ये. चांगला बॉल टाकलेला. पुढचा चेंडू आणि हा स्लॉट मध्ये पण डिस्टन्स काही मिळाला आणि विकेट.
साजन यांच्यासाठी खरंच चांगलं त्यांनी हे केलं. स्वतः दुखापतीमध्ये असून सुद्धा संघासाठी ते तिथे उभे राहिले. खरंच 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 खूप छान. प्रणित यांनी आपला विकेटचा खाता खोललेला आहे. जर प्रणित यांनी बोल्ड घेतला तर विराज पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. फक्त बोल्ड घ्यायचा आहे, कॅच नाही काही नाही. बोल्ड जर घेतला तर विराज पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रणित पाटील यांना लागलेलं आहे. बघूया. बरोबर बॉल होता पण 100च्या लालचमध्ये जात आहेत वाटतं प्रणित. आणि जर मच्छिंद्र पाटील यांच्याकडे बॉल गेला आणि कॅच घेतली तर रमाकांत शर्मा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन लगेच होणार. आणि जर प्रणितने यांनी बॉल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागलेलंच आहे. बघूया विराज पाटील यांच्याकडून. आणि हा मला असं वाटतं थोडा बॉल मच्छिंद्र पाटील यांच्याकडे जाण्याचा नव्हता पण तो रवी पाटील यांच्याकडे गेला आणि धायरेश्वर डोलवी विजयी झालेले आहे. धायरेश्वर डोलवी अविजयी झालेली आहे. चला थोडा स्पीडअप करा. कोपर संघ लेट आलात, थोडा स्पीडअप करा.